रतन टाटा नाव ऐकलं की आपोआप रिस्पेक्ट येतं ना. पण हा माणूस बिझनेसमॅन नाही, तर तो असा लीडर होता ज्याने शांतपणे इंडिया बदलला. कसं? चला बघूया. नमस्कार मित्रांनो, मी एल्विस घेऊन आलोय रतन टाटा द सायलेंट विजनरी. 1991च्या सुमारास टाटा ग्रुप संकटात होता. लोक म्हणत होते हा ग्रुप टिकणार नाही. पण रतन टाटा यांनी क्विक प्रॉफिट मागे न धावता लॉंग टर्म विजन निवडलं. त्यांनी जॅग्वार, लँड रोव्हर सारखी मोठी रिस्क घेतली. सगळे हसले, पण तीच डील पुढे टाटा ग्रुपसाठी टर्निंग पॉईंट ठरली. नॅनो कार आणली, प्रॉफिट कमी पण परफॉर्मन्स मोठा. कॉमन माणसाचं कार घ्यायचं स्वप्न त्यांनी रिअल करण्याचा प्रयत्न केला. रतन टाटा यांनी बिझनेस करताना एक गोष्ट कधीही सोडली नाही, ते म्हणजे एथिक्स. पॉवर असूनही तो माणूस शांत राहिला, सक्सेस असूनही हंबल राहिले. रतन टाटा आपल्याला हे शिकवतात की हिस्ट्री आरडाओरडा करून नाही, तर व्हिजन्स, पेशन्स आणि व्हॅल्यूने बनते. टाटा यांचं एक वाक्य होतं, आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन, आय टेक डिसिजन अँड देन मेक देम राईट.